दान पसा हो, हा होईल दान पसा हो. दान हाच प्रसाद होईल. म्हणून निवृत्तीनाथ महाराज प्रसन्न झालेले आहेत. निवृत्तीनाथ महाराज हे त्या ठिकाणी समर्थ आहेत आणि आशीर्वाद देण्यामध्ये ते मोकळे येतात जरा. कारण ते कोण आहेत? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, शिवभोळा चक्रवर्ती. हो, जर नको त्यांना नको ते वर देतात. मग आता हे पसायदान मागितलंय कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलंय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बरं, मागितलंय म्हणजे काय? असंच मागितलंय का? सेवा करून मागितलंय? सेवा करून. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. वाग्यज्ञ अगोदर केला आहे, सेवा अगोदर केली. बरं, मागितलंय कोणाकरता? आपल्याकरता मागितलं का? स्वार्थाचं मागितलंय का? सगळ्या जगाकरता मागितलंय. आणि म्हणून जगाकरता मागितलेलं असल्यामुळे तो सर्वोपकारी समर्थो. स्वामी श्री निवृत्तीनाथू ते सर्वोपकारी आहेत आणि समर्थ आहेत. रहाट तसे मजय आतो रिगोनिया. सर्वोपकारी असल्यामुळे, समर्थ असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी प्रसन्न झाले. इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले, मोठ्याने निवृत्तीनाथ महाराज म्हटले, हा होईल दान पसाओ. काळजी करू नका. हे जे काय आहे तुम्ही पसायदान मागितलेलं आहे, हे सगळं काय होणार आहे? हा होईल दान पसाओ. पसाओ म्हणजे प्रसाद. का पसाओ म्हणजे विस्तार. हा आशीर्वाद. पसाओ शब्द काय माझ्याकडून बघणं नाही झालं बरं का. हा होईल दान पसाओ. हे दानाचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल. कोणता? हा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? आता मागं जे मागितलंय ते सगळं घ्यायचं बरं का. हा होईल दान पसाओ. याच्यामध्ये जे खळाची व्यंकटी सांडो म्हणजे त्या ठिकाणी जगातले जेवढे खल आहेत त्यांची दुष्टबुद्धी जी आहे ती नष्ट होईल. मग नंतर काय होईल? त्यांची सत्कर्मामध्ये रती म्हणजे आवड, प्रेम निर्माण होईल. आणि भूतजात शत्रुत्व विसरून सगळे एकमेकाशी प्रेमाने वागतील. भूता परस्परे पडो. जीवाचा मैत्र त्यांच्यामध्ये होईल. पापाचा अंधार समूळ नाहीसा होऊन स्वधर्मरूपी पहाट उगवेल. आणि सगळ्यांना स्वधर्मरूपी सूर्य दिसेल. सगळे स्वधर्माने आचरण करतील. सगळ्यांच्या जीवनातलं पाप निवृत्त होईल. काही काळजी करू नका तुम्ही. आणि हे सगळं घडण्याकरता मदत म्हणून ज्यांच्या कृपेने हे सगळं घडतं अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, ईश्वरनिष्ठ लोक तयार होतील. बघा बरं का, ज्ञानोबारायांनी तसं पाहायला गेलं तर मागणं मागत असताना याच्यामध्ये ईश्वरनिष्ठ त्यांना भेटत हे तर आहेच, पण ज्यांच्या जीवनातलं खलत्व गेलं, ज्यांना सत्कर्मात रती निर्माण झाली, ज्यांच्या जीवनातला पापाचा अंधकार गेला, स्वधर्म त्या ठिकाणी सूर्य ज्यांना दिसला, स्वधर्माने वागू लागले, पुढे त्यांच्या जीवनात ईश्वरनिष्ठा निर्माण व्हावी. आणि ईश्वरनिष्ठा निर्माण होऊन हेच ईश्वरनिष्ठ होऊन जे काही खल आहेत त्यांच्या मदतीला जावेत. दुसरे कोणी यावेत असं तर आहेच आहे, पण आता यांनीच ईश्वरनिष्ठ व्हावं, यांनीच एकत्र व्हावं. कारण भूता परस्परे पडो सांगितलेलंच आहे. आणि यांनीच परत जे काही खळ असतील त्यांच्या मदतीला जावं. ईश्वरिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी वर्षत सकळ मंगळी. आणि यांनी सगळ्यांच्यावर काय करावा? मंगळाचा वर्षाव करावा. यांनी आणखीन पुढे प्रगती करावी. म्हणजे ज्याचं खलत्व गेलं, सत्कर्मात रती निर्माण झाली, पापाचा अंधार गेलाय, स्वधर्म म्हणजेच भक्ती वाढली, ज्ञान वाढलंय, त्यांनी पुढे ईश्वरनिष्ठ होऊन जगाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी सगळ्यांना भेटावं. नवे नवे त्यांनी आणखीन पुढे प्रगती करावी. काय काय प्रगती करावी?
चला कल्पतरूंचे आरव व्हावं, त्यांनी चेतना चिंतामणीचे गाव व्हावं आणि त्यांनी बोलते जे आर्णव व्हावं, त्यांनीच व्हावं. म्हणजे जो खळ आहे ना तो खळच असा झाला पाहिजे पुढं. पुन्हा चंद्रमे जे अलांछन व्हावं, मार्तंड जे तापहीन व्हावं आणि सर्वाही सदा सज्जन सर्वांना त्यांनीच सोयरं व्हावं, यांनी त्यांना सोयरं व्हावं. आणि हे सगळं होत होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. परत सगळ्यांनी काय करावं, भजे जो आदी पुरखी अखंडित. सगळ्यांनी देवाचं काय करावं, भजन करावं. भजे आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. पुन्हा त्यांनी काय करावं, ग्रंथोपजीवी व्हावं. म्हणजे खल आहे त्याने इथपर्यंत यावं. जो खल आहे तो ग्रंथोपजीवी झाला पाहिजे. विशेषी लोकीये, त्याने विशेष व्हावं. आणि दृष्टादुष्ट विजये, दृष्ट अदृष्ट हो व्यक्त अव्यक्त परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा. त्याला दृष्टभोग प्राप्त व्हावेत, अदृष्ट भोग प्राप्त व्हावेत. या सगळ्यावर त्याचा प्राप्त व्हावेत नाही, त्याचा विजय मिळावा. वैराग्य प्राप्त करून त्याला परमात्मा स्वरूपात भुक्ती प्राप्त व्हावी, मुक्ती प्राप्त व्हावी. आणि मुक्तीच्या नंतरही त्याने भक्ती करावी. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, हा होईल दान पसावो आणि येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. आता ज्ञानदेवो म्हणतात सुखिया झाला. अजून हे सगळं झालंय का? पसायदान काय काय मागितलं, असं असं व्हावं म्हटलंय. ज्ञानोबारायांनी व्हावं म्हटलं, व्हावं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ प्रसन्न झाले, होईल म्हटलं. आता असं झालं पाहिजे, बरोबर आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात होईल, बरोबर आहे. पण अजून झालंय का? कोणत्या खळाची व्यंकटी सांडलेली आहे सांगा. खळ म्हणजे काय, बाहेरचे खळ घेऊ नका. खळ तो प्रत्येकात आहेच आहे. खळाची व्यंकटी कुठल्या सांडली? सत्कर्मात किती रती वाढली आपली, परस्परात किती प्रेम आहे हे आपल्याला दिसतंय. प्रेम आहे आणि हे सगळं झालं नाही. ज्ञानोबर आहे म्हणायचं. आता असं म्हणायला पाहिजे, येणे वरे ज्ञानदेव सुखिया होईल. असं जर झालं तर ज्ञानदेव सुखिया होईल म्हणतात. पण इथे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखिया झाला. का झाला? तर ज्ञानोबरायांना आपल्या श्रीगुरूंच्या सामर्थ्याविषयी विश्वास आहे, श्रद्धा आहे. ज्ञानोबरायांना माहिती आहे, ज्या अर्थी श्रीगुरूंनी म्हटलंय ना त्या अर्थी निश्चित काय होणार आहे, होणारच आहे. आणि श्रीगुरू प्रसन्न झालेले आहेत ना. वास्तविक पाहता हे सगळी सेवा कशा करताय? श्रीगुरूंच्या प्रसन्नते करता. ज्ञानोबरायांनी बोलून दाखवलं ज्ञानेश्वरीत, किंबहुना मज तुमची या कृपा काज ते लागे व्याज ग्रंथाचे केले. श्रीगुरु प्रसन्न झाले ना, बस मी सुखी झालो. आता त्यां तैसा पुढत पुढती तोची मी अभिवंदिला श्रीगुरूची. हां, तो अभिलाषित मनोवृत्ती पुरविता तो. अशा प्रकारे राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. उद्या 3 वाजता प्रवचन होईल. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.